नमस्कार मित्रांनो, आपल्या विकास काळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे एस-आय-पी म्हणजे काय. तर एस-आय-पी नेमकं काय असते. पुढं तुम्ही गेलं की शब्द ऐकताय एस-आय-पी एस-आय-पी, नेमकं ही एस-आय-पी आहे तरी काय. आपण ॲडला वगैरे यूट्यूब पाहताना किंवा कुठेही टीव्हीला आपण एस-आय-पी सही आहे, एस-आय-पी सही आहे हे ऐकतो. तर नेमकं आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं ही एस-आय-पी काय असते. तर एस-आय-पी म्हणजे हे एक एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन प्लॅन आहे तो. कसा आहे प्लॅन, कसा प्लॅन. नमस्कार मित्रांनो, आपल्या विकास काळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय काय आहे एस-आय-पी. एस-आय-पी नेमकं काय असते. तर तुम्ही ऐकलं असेल टीव्हीवर युट्यूबवर वगैरे ऍड ऐकले असेल एस-आय-पी सही आहे. तर एस-आय-पी नेमकं काय असतं. तर एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर हे आपला जो पैसा आहे तो सिस्टमॅटिक एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. त्यानंतर आपण एखाद्या स्टॉकमध्ये सुद्धा याची एस-आय-पी करू शकतो किंवा आपण ETF मध्ये सुद्धा याची एस-आय-पी करू शकतो. तुम्ही म्हणता ना आता ETF काय आहे, हे म्युच्युअल फंड काय आहे, हे स्टॉक काय आहे, तर हे आपल्याला सगळं शिकायचं आहे टप्प्याटप्प्याने. तर आपण सध्या आता एस-आय-पी म्हणजे काय आहे ते तुम्ही समजून घ्या म्हणजे तुमच्या माहितीसाठी. तर एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. तर याचा जो जो याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही छोट्या छोट्या पार्टमध्ये समज तुमचा पैसा आहे तो कसा जे जाणकार लोक असतील जे म्युच्युअल फंड जे चालवणारे जे एक्सपिरियन्स लोक असतील ते काय करतात म्युच्युअल फंडमध्ये सगळ्या लोकांचा पैसा जमा करतात. आणि तुम्हाला समज आता तुमच्याकडे 100 रुपये त्याची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणि तुम्हाला जर MRF चा शेअर्स घ्यायचा आहे तर तुम्हाला ते घेणं शक्य नाही, कारण MRF चा शेअर 1,30,000 आहे. तर ते काय करतात तुमच्या सगळं 10 जणांचा ग्रुप करून त्यांच्या सगळ्यातून कसं आता 10,000 रुपये घेतात. तर 13 जणांकडून 1,30,000 जमा झाल्यानंतर सगळ्याला एक एक त्याला पार्ट जातो, म्हणजे 10-10 पॉईंटचा त्याला पार्ट जातो. तर तो त्यांना जातो त्यांच्याकडे ते NAV येते त्याची. तर जसा तो शेअर्स वाढन, जसे त्याचं प्रॉफिट होईल, जसं तुम्ही ज्या दिवशी इन्व्हेस्ट केलं त्याच्यानंतर किती पर्सेंटेज वाढून ते 10% तुम्हाला ती जेवढा परतावा तुमच्या डिमॅट अकाउंटला दिसतो. तर अशा प्रकारे तुमचा जो पैसा आहे 100 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तर त्याच्यामध्ये हे असतं काय असते की म्युच्युअल फंडमध्ये 3-4 प्रकारचे म्युच्युअल फंड असते, ज्याच्यामध्ये लार्ज कॅप कंपनीमध्ये पैसा लावलेला असतो, त्यानंतर मिड कॅपमध्ये लावलेला असतो, त्यानंतर स्मॉल कॅपमध्ये लावलेला असतो. आता तुम्ही म्हणता मिड कॅप काय आहे, स्मॉल कॅप काय आहे, लार्ज कॅप काय आहे. तर हे आपल्याला सगळं टप्प्याटप्प्याने शिकायचं आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ही सर्व माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण श्रीमंत होण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला यायलाच पाहिजे. कारण श्रीमंत लोकांनाच ह्या गोष्टी माहिती आहेत, तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नाहीत, कारण तुम्हाला याचं नॉलेज नाही, तुम्ही फालतू टाइम दुसरीकडेच घालतात म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नाही. तर ह्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर रोज येत जा, काहीतरी नवीन शिकत जा, काहीतरी आपल्या मराठी भाषेमध्ये आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर हे सगळे स्टेप बाय स्टेप आपण जे शेअर मार्केट आहे ते शिकून घेणार आहोत. तर यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर केला तरच तुमचा पैसा मोठ्या प्रमाणात वाढेल. तर तुम्ही नुसतं मेहनत करून गाढव मेहनत करून काही होणार नाही. जास्त मेहनत अंग मेहनत नाही, सगळं डोक्याचा भाग आहे. डोकं वापरल्याशिवाय माणूस श्रीमंत होत नाही. म्हणजे आपल्याला झोपता झोपता सुद्धा पैसा आला पाहिजे तर आपण श्रीमंत होऊ शकतो. म्हणजे आपली जी फायनान्शियल फ्रीडम म्हणजे पैशापासून आपण पैशासाठी आपल्याला पैशाच्या मागे पळावं नाही लागणार. ही गोष्ट शिकला, ही गोष्ट शिकावंच लागणार आपल्याला. फायनान्शियल ज्या गोष्टी आहेत त्या शिकल्याशिवाय काही फायदा नाही. तर म्युच्युअल फंड आपला एस-आय-पीचा मुद्दा आहे, कारण आज बोललं तर लईला मोठा आहे बोलण्यासारखं, शिकण्यासाठी लईला मोठा आहे. एकच व्हिडिओ जो 5 तासाचा पिक्चरच होऊन जाईल. त्याच्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. तर आता म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी गुंतवणूक करतात, ते तुमचा जो फंड आलेला आहे तर तुम्ही 100 रुपयाची का होईना एस-आय-पी तुमच्या चालू करायला पाहिजे. आता फोनपे मध्ये सुद्धा सिस्टम आली एस-आय-पी करण्याची. तर तुम्हाला डीमॅट अकाउंट लागते एस-आय-पी साठी. तर डीमॅट अकाउंट काय आहे ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, डीमॅट अकाउंट काय असतं काय नाही. तर एस-आय-पी तुम्ही करून घ्या, एस-आय-पी बद्दल शिका तुम्ही. तर एस-आय-पी काय असते तुम्हाला सांगितलं. आता एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असते.